माडबेटी टीमसाठी सुवर्ण संधी असेल, बक्षिसांचा वर्षाव आपल्याला पाहायला मिळतोय। उमेश जाधव यांच्या माध्यमातून लगातार 3 षटकार साठी 500 रुपयाचा कॅश प्राइज, लगातार 3 विकेट घेतल्या तर 500 रुपयाचा कॅश प्राइज। आई गावदेवी माडबेटी टीम साठी ही सुवर्ण संधी असेल, शेवटच्या मॅच मध्ये प्रोत्साहन दिलं जातंय, पाटी राख्यांकडून आपल्याला पाहायला मिळतोय। ज्या पद्धतीने आपण ग्रामीण क्रिकेट त्यासाठी जाणला जातोय। सलामीचे बॅटर्स मैदानात दाखल झालेत। मी या दोन टीमसाठी एकच म्हणेन, रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वात बदलते, मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी, कारण नशीब बदलो ना बदलो वेळ नक्की बदलते। दोन्ही टीमला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा। गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय सुशांत। नमस्कार मंडळी, पुन्हा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। आमच्या समोर सुनीलजी पाटील देखील जॉईन झालेत। अशा दिवसातील शेवटची अंतिम मॅच आपण पाहतोय। दोन संघ, एका बाजूने टीम शिवछत्रपती स्पोर्ट्स लामज आणि दुसऱ्या बाजूने संघाचं नाव जर पाहिलं गेलं तर आई गावदेवी स्पोर्ट्स मालबेडी संघ। दोन सलामीचे बॅटर्स अतुल आणि महेंद्र आणि गोलंदाजीवरती गोलंदाज सुशांत यार। षटक क्रमांक 1 पॉवर प्लेचं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय। बॉलर सुशांत यार चेंडू क्रमांक 1 घेऊन व्हेरी फास्ट डिलिव्हरी, पहिलाच बॉल, दांडी 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 गोल, बड़ी मछली जाल में फंस चुकी है। आमचा हिम्मत वाला कमी कशाची नाही रे त्याला, असा लामच योगावाला कमी कशाची नाही रे त्याला, त्याच्या नावात दम हाय रे सचिन चव्हाण दादा। अगदी सुनील पाटील जर पाहिलं गेलं तर पहिला चेंडू शफल करून खेळण्याचा प्रयत्न केला, लेग स्टंप कुठेतरी दिसत होता आणि मग त्यानंतर चेंडू अदळला गेला। हा विकेट जो आहे ना तो फार महत्त्वाचा ठरू शकतो, कारण की पहिल्या 2 मॅच मध्ये जर पाहिलं गेलं तर बॅटर अतुरने खऱ्या अर्थाने धुमाकूळ घातली होती आणि हा झटका लामज संघाला फार महत्त्वाचा ठरतोय। अगदी बरोबर, पहिली विकेट खूप महत्वाची आहे। पहिला वार लाख मोलाचा म्हटला जातो, परंतु फलंदाजाने एष्ट्या दाखवल्या आणि गोलंदाजीने मात्र एष्ट्या वाकवल्या असंच म्हणावं लागेल। खूप चांगली सुरुवात म्हणता येईल लामज संघाला। विकेट टेकिंग गोलंदाज सुशांत गोलंदाजीवरती आले होते आणि पहिला झटका, हा पहिला वार लाख मोलाचा ठरला। इनाट नंबर 3 वरती नवीन बॅटर आता आपण पाहतोय अक्षय। नवीन बॅटर आपण पाहतोय अक्षय। गोलंदाजी ट्रॅकवर सुशांत, पहिल्या चेंडूवर यश संपादन केलंय, आत्मविश्वास दुणावला असेल या गोलंदाजाचा। यावेळेस काय घडलंय मैदानात, पंचांचा काय इशारा येतो तो पाहावा लागेल। लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू, पंच आमच्याकडे वळतायत, हा चेंडू वाईट आहे हे दर्शवतायत। एक धाव फलकावर जोडली जाते आणि एक अतिरिक्तच्या स्वरूपामध्ये अशा 2 धावा इथं मात्र फलकावर जोडत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। 2 धावा इथं मात्र जोडल्या गेल्यात। श्री गणेशा गेले गेले खातं उघडलंय। धावसंख्या फळकावरती आपण पाहतो एका चेंडूच्या समाप्तीनंतर प्रथमतः बॅटिंग करतायत आणि बॅटिंग करताना धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचला गेल्या 2 आकड्यावरती। मी म्हणेन की सुनीलजी पहिलं सत्र चालू आहे आणि 4 षटकांची मॅच ज्या पद्धतीने या कंडिशन्स मध्ये किंवा या मैदानावरती धावा पडतात ना, मिनिमम 45 ते 50चा विचार करावा लागेल, कारण की लामज संघाची बॅटिंग देखील खूप चांगली आहे। अगदी बरोबरच, परंतु आपण आई गावदेवी माडबेटी टीमचा विचार केला तर या आजच्या दिवसामध्ये चांगलं टोटल त्याने उभं केलंय। ज्या पद्धतीने पहिल्या सामन्यामध्ये पाहिलं तर 42 धावा, त्यानंतर दुसऱ्या सामन्यामध्ये 53 धावा आणि मागील सामन्यामध्ये पाहिलं असेल तर 54-55 पर्यंत जाण्याचा प्रयत्न केला। गोलंदाज तयार सुशांत, पुढील चेंडू टाकण्याकरिता। यावेळी चांगला चेंडू, अप्रतिम चेंडू पाहायला मिळाला। चांगला वेग आहे या गोलंदाजाकडे आणि त्याच पद्धतीने मात्र चेंडू हाताळणी करतोय, निर्धाव चेंडू। प्लेड अँड मिस झाले आणि हा दबाव असतो पहिल्या चेंडूवरती। जेव्हा पण विकेट मिळतो एखाद्या गोलंदाजाला तर त्याचा कॉन्फिडन्स वाढतं आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ना कॉन्फिडन्स। ज्यावेळेस तुम्ही कॉन्फिडन्स बिल्ड करताना तेव्हा मग तुमच्या समोर किती मोठे आव्हाने होत्या तुम्ही त्यांना स्वीकार करू शकता आणि तेच दिसतं की आता येणारे चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळतोय। एक वाईट हाताळला पण पुन्हा एकदा कमबॅक केलाय। 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय, धावा फळकावरती 2, विकेट गमावलाय 1। तिसरा चेंडू इनसाइड आउट खेळायचा प्रयत्न, उंची लाभली, विकेट मिळेल। झटका क्रमांक 2, हा दुसरा धक्का बसताना मिळतोय तो मालबेटी संघाला। त्या
त्याच्या नावात हाय क्वालिटी. ऑप्शनच्या बाहेर चेंडू होता, इनसाइड आउट खेळायचा प्रयत्न केला, टप्पा पडल्यानंतर उसळी जास्त घेतल्या कारणामुळे चेंडू जो आहे तो बॅटचा मिडल नाही होऊ शकला. बॅटचा स्टिकर असतो तिकडे चेंडू आदळला गेला, म्हणूनच की काय शॉर्ट मिड ऑफला एक सरळ सोपी झेल आणि कोणत्याच प्रकारची चुकी न करताना झेल टिपली गेली आहे. सुरुवातीच्या घडीला 2 झटके मिळणे पहिल्या षटकामध्ये खऱ्या अर्थाने मालबेडी संघाला आता थोडासा का होईना पण प्रश्न टाकलाय. पण मी म्हणेन की आता या कंडिशन मध्ये महत्वाची गोष्ट काय, धावा येऊ की नसो येऊ द्या, पण आता सध्या पार्टनरशिप करणं गरजेचं आहे. अगदी बरोबर. सलामीचे बॅटर्स मात्र तंबूच्या आश्रयाला निघून गेलेत. इथून मात्र जे फलंदाज मैदानात उतरलेत त्यांना मात्र इथून भागीदारी महत्वपूर्ण ठरेल. नवीन बॅटर अमोल पाहतोय, पार्टनरशिप करणं गरजेचं आहे, कारण की बघा पहिल्या सत्रामध्ये तुम्ही धावा बनवत असाल, या उत्तरार्धामध्ये धावांच्या पाठी लागले असाल. सर्वात महत्वाची गोष्ट की पार्टनरशिप एकदा मैदानामध्ये सेट झालं तर मग मोठे फटके तुम्ही खेळू शकता. हलक्या गतीने बॅकफुटला जाऊन कट करायचं होतं ऑफ साईडच्या रिजन मध्ये, पण कनेक्शन नाही मिळालं. चेंडूच्या रडार पर्यंत, चेंडूच्या मेरिट पर्यंत पोहोचणं शक्य नाही झालं आणि म्हणूनच की काय डॉट बॉलची समाप्ती. अगदी बरोबर. ज्या पद्धतीने गोलंदाजी होते त्या पद्धतीने मात्र फलंदाज प्रत्युत्तर देत नाहीयेत आणि त्या कारणास्तव पाहिलं तर धावांचा इथे मात्र कालोख पाहायला मिळतोय. धावा कुठे फलकावर पाहायला मिळत नाहीयेत. 2च धावा आतापर्यंत जोडल्या गेल्यात. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. ज्या पद्धतीने पाहिलं तर एकंदरीत चांगली गोलंदाजी सुशांत. यावेळेस पुढे सरसावून खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याच्या आवाक्या बाहेर चेंडू निघून जाईल सीमा रेषेच्या बाहेर चौकाराकरिता. लाखो दिलाची होता तो जान, आता दिला तो दिलवान, होता माणुसकीची कान, सारे गाती त्याचे गुणगान, गेला आठवण ठेव. रिलीजिंग स्ट्रोक पाहायला मिळाला, दबाव सारणारा हा स्ट्रोक पाहायला मिळाला आणि कुठेतरी गरजेचं होतं मालबेडी संघाला. अशा प्रकारचे फटके येणं गरजेचं आहे. अधूनमधून असे फटके येत राहिले, डबल सिंगल चालू ठेवलं मग गुणफळ खेळत राहणार आहे. शेवटचा अंतिम चेंडू असा बाबाला तयार, पुढे आले होते, खेळायचा प्रयत्न होता, स्कोअर ऑफ द विकेट. पायावरती चेंडू आदळला की काय, एक धाव तर बनवली जाईल आणि एका धावेवरती समाधान. यस, राजेंद्र बजागे सरांनी आपल्याला त्वरित इशारा देखील केला की पायावरती चेंडू आदळला गेला आणि तदनंतर जर पाहिलं तर एक लेग बाईच्या स्वरूपामध्ये धाव. षटक क्रमांक पहिलं समाप्त झालंय आणि यशस्वी षटक कंप्लीट झालं असं म्हणावं लागेल, ज्यामध्ये 2 विकेट पाहायला मिळाले आणि धावांचा गुणफलक जर पाहिला गेला तर एका चौकाराच्या मदतीने धावसंख्या फळकावरती 7 आकड्यावर. आता या षटकाचं विश्लेषण जर करायचं झालं तर मी नक्कीच म्हणेन की टीम लामस संघाचा विचार केला. त्यांना सुरुवातीच्या घडीला विकेट हवे होते, ते 2 विकेट मिळाले. पण दुसऱ्या बाजूने मालबेडी संघ जो स्ट्रगल करत होता, 5व्या चेंडूवरती जो चौकार आलाय ना, तो कुठेतरी येणाऱ्या षटकांमध्ये कॉन्फिडन्स त्यांचा वाढवेल आणि त्यांना महत्व असं देखील ठरू शकतं. अगदी बरोबरच. पहिले 3 चेंडू पाहिले तर सुशांतच्या बाजूने राहिले, परंतु नंतरचे 3 चेंडू पाहिले तर एक चौकार आला, एक संजीवनी देणारा चौकार पाहायला मिळाला. परंतु चांगली गोलंदाजी पहिल्या ओव्हरमध्ये सुशांतची राहिली. गोलंदाजी ट्रॅकवर मुनीश पाहिलं तर मागच्या मॅचचा हिरो विनायक गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळी चांगला स्ट्रोक आहे परंतु क्षेत्ररक्षक होता उपस्थित, झेल सुटला. आयुष्यमान भवाचा आशीर्वाद इथे मात्र बॅटरला मिळतोय. 2 धावा कंप्लीट झाल्या, तिसरीचा कॉल सक्सेस झालाय. कौतुक करेन या दोन्ही बॅटर्स की ज्या पद्धतीने कॉलिंग दिले आणि ज्या पद्धतीने 3 धावा रनिंग बिटवीन द विकेट वरती प्रिपेअर्ड आहे ते दोन्ही बॅटर्स. महत्वाची सर्वात मोठी गोष्ट काय असते की बघा कॉलिंग फार महत्वाची आहे, पण दिलेली कॉलिंग तुम्ही यशस्वी किती चांगल्या पद्धतीने करता हा तुमचा एकामेकावरचा विश्वास किंवा एकामेकावरचा तालमेल. म्हणून म्हणतात ना की विश्वास जर साथीदारावरती असेल ना तर मग लढाई कोणतीही जिंकू शकता. आणि इथे बघा 2 धावा होत्या, तिथे 3 कंप्लीट केल्या आणि टोटल धावा फळकावरती 10. गोलंदाज यार, यावेळेस चेंडू सरळ एष्ट्यावर आदळलाय, फर्निचर उद्ध्वस्त झालाय. विकेट क्रमांक 3 मैदानाच्या बाहेर. आमचा हिम्मतवाला, कमी कशाची नाही र त्याला, असा लांबच योगावाला, कमी कशाची नाही र त्याला. विकेट क्रमांक 3 मैदानाच्या बाहेर परतले गेले. मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता, जागा बनवली होती, लेग स्टंपवरती खूप जास्त आतमध्ये आले आणि त्यानंतर जर पाहिलं गेलं तर जागा बनवून खेळण्याच्या प्रयत्नामध्ये कुठेतरी विकेट गमावला गेला. आणि 3रा धक्का बसताना सुरुवातीच्या घडीला टॉप 3 बॅटिंग ऑर्डर्स मधले फलंदाजांचा विचार केला तर अतुल आणि
महेंद्र हे परतले गेले आणि त्याच्या पाठोपाठ जर बघितला गेला तर आता विकेट माघारी परतताना आपण अमोलला देखील पाहिलंय. तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज आणि आलेला आता 5व्या क्रमांकाचा फलंदाज रोशन ही जोडी आता मैदानामध्ये पाहतोय. एक छोटीशी पार्टनरशिप तयार होत होती आणि त्या पार्टनरशिपला ब्रेक केलं गेलं विनायकने आपल्या दुसऱ्या चेंडूवरती. अगदी बरोबरच. आतापर्यंत पाहायला गेलं तर 10 धावा आहेत. कमीत कमी 30 ते 35 पेक्षा जास्त धावा जोडाव्या लागतील. संध्याकाळचं सत्र एक बॅटिंग टोटल उभं करण्याचं काम या बॅटरला मात्र करावं लागेल. यावेळी चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली, काय झेल पकडलाय. माझा हात जगन्नाथ. विकेट क्रमांक 4 मैदानाच्या बाहेर. आमचा हिम्मतवाला कमी कशाची नाही र त्याला. असा हा लांबच योगावाला कमी कशाची नाही र त्याला. त्याच्या नावात दम हाय र सचिन चव्हाण दादा यो. बघा कशात कम नाही र त्याच्या. बघा आता मी एकच म्हणेन की ज्या पद्धतीने मालबेडी संघ चुका करताना त्या चुका थांबवणे फार गरजेचं आहे सध्याच्या घडीला. कारण की वारंवार विकेट पडतात आणि अशा प्रकारचे विकेट जर सुनील पाटील पडत राहिले तर मग परिस्थिती काहीतरी वेगळं तुमच्या समोर चित्र ठेवेल. आणि ती परिस्थिती बदलवायची असेल तर मग तुम्हाला सध्या मैदानामध्ये ज्या गोष्टीची वारंवार चर्चा करतोय ना, टिकून राहणं गरजेचं आहे. लगातार 2 विकेट आलेत विनायकच्या नावावरती. 3 चेंडूमध्ये 2 विकेट त्याने मिळवलेत आणि नवीन बॅटर आता क्रमांक 6 वरती आकाशला पाहतोय. अगदी बरोबर. 2 चेंडूवर 2 विकेट्स जरूर गेल्या गेलेत, परंतु अंधारातून सुद्धा वाट निर्माण करता येते. फक्त जिद्द पाहिजे. जिद्द इथं करावी लागेल. यावेळी चांगला चेंडू, निर्धाव चेंडू पाहायला मिळालाय. प्लेनान मिस झालेत. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू होता. टप्पा पडल्यावरती उसळी घेतली चांगल्या पद्धतीने आणि त्यानंतर या रक्षकाच्या सरळ हातामध्ये जाऊन विसावला गेला. डॉट बॉलची समाप्ती. निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर आणखी एक चांगलं षटक मार्गस्थ होण्याच्या पलीकडे. हवेमध्ये फक्त उंची दिली आहे. क्षेत्ररक्षक तिथे जज करतात. चुकी घडेल यावेळेस. दुसऱ्या धावेची कॉलिंग पूर्ण केली जाते आणि 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढली जाऊन पोहोचली गेली 12 या आकड्यावरती. थोडंसं सावरावं लागेल स्वतःला. मोठे फटके जे वारंवार शोधामध्ये आहेत ते रोखून मी म्हणेन की डबल सिंगल वरती जर फोकस केलं. अंतिम षटक अजून 2 बाकी आहेत. यापुढे येणारे षटक कदाचित तिसऱ्या षटकामध्ये आता बघितलं गेलं तर बघा 12 धावा फळकावरती लागल्या. या षटकामध्ये 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. म्हणजे तुमच्या हातामध्ये जवळपास 13 चेंडू आहेत आणि 13 चेंडूमध्ये मिनिमम 25-26 जरी धावा बनवल्या ना तरी पण तुम्ही 35-40 पर्यंत पोहोचू शकता. हे आराखडे आहेत ना, हे मांडणं गरजेचं आहे सध्या. अगदी बरोबरच. शेवटचा चेंडू यावेळी चांगला चेंडू हाताळला गेलाय. निर्धाव चेंडून दुसऱ्या षटकाची समाप्ती झाली. काय गोलंदाजी मैदानात केली गेली. या षटकाचा आपण विचार केला तर विनायक मागील मॅचचा हिरो या मॅच मध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर पहिल्या षटकामध्ये बघा 7 धावा आल्या. सुशांतने अफलातून गोलंदाजी केली. त्याने 2 विकेट मिळवल्या. विनायक आले गोलंदाजीवरती. त्याने 5 धावा खर्च केल्या आणि त्याने देखील 2 विकेट मिळवल्यात. बघा हा संघ स्वतःच्या घरच्या मैदानामध्ये खेळतोय त्यामुळे आक्रमकता त्यांच्याकडनं दिसणार आहे. घरच्या मैदानावरती जी रोजची प्रॅक्टिस असते ना ती प्रॅक्टिस आणि ते परफेक्शन दोन्ही योग्य पद्धतीने दाखवतात मैदानामध्ये. 2 गोष्टी नक्कीच आहेत. घरच्या प्रेक्षकांचा सपोर्ट त्यावेळेस कॉन्फिडन्स देखील वाढतोय आणि घरचा मैदान आहे त्यामुळे कुठे कशा प्रकारची लेंथ हाताळायची ते देखील गोलंदाजांना ठाऊक आहे. त्याचा बेनिफिट देखील होतोय टीम लामोस संघाला. अगदी बरोबर. घरच्या मैदानात खेळत असताना घरच्या प्रेक्षकांसमोर प्रेशरने जरूर खेळत आहेत, परंतु प्रेशर हँडल केलंय आतापर्यंत असंच म्हणावं लागेल. पहिल्या 2 गोलंदाजांनी मात्र अप्रतिम गोलंदाजी केली. सुशांतने पहिल्या षटकामध्ये 7 धावा खर्च केल्या. त्यानंतर मात्र विनायक गोलंदाजी ट्रॅकवर आला. दुसऱ्या षटकामध्ये 5 धावा खर्च केल्या. त्याने सुद्धा 2 विकेट मिळवल्या गेल्या. अप्रतिम गोलंदाजी या 2 गोलंदाजीच्या माध्यमातून आतापर्यंत राहिली आहे. पण कौतुकास्पद मी सर्वात महत्त्वाचं कौतुक करेन गोलंदाज सुशांतचं. कारण त्याने पहिल्या चेंडूवरती जो विकेट मिळवलाय ना तो विकेट नव्हता तर या मॅचचा टर्निंग पॉइंट अतुल जो फलंदाज आता या मैदानामध्ये असता तर कदाचित चित्र वेगळं दाखवलं असतं त्याने. पण अतुल परतल्यानंतरची परिस्थिती थोडीशी वेगळी आहे. अगदी बरोबर. खडतर प्रवास राहिला आतापर्यंत. पहिल्या चेंडूवर विकेट गेल्यानंतर प्रथमेश आपण पाहतोय 3ऱ्या षटकातला पहिला चेंडू टाकण्याकरिता. यावेळेस ऑफ साईडला स्ट्रोक खेळला गेला. क्षेत्ररक्षक आहे थोडं फंबल झालंय. स्वतःला सावरलं गेलं आणि नाकारलं गेलं नॉन स्ट्राइक एंड कडून. 1च धाव इथे मात्र कंप्लीट केली गेली आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली ती म्हणजेच टोटल 13 या आकड्यावरती. षटक क्रमांक 3 प्रथमेश हातामध्ये चेंडू सोपावला गेला. 4ही गोलंदाज लामस संघाचे जर विचार केले तर चांगले गोलंदाजी आहे. प्रेडिक्शन चांगले आहेत त्यांचे. परफेक्ट डिलिव्हरीज करतात. चेंडू क्रमांक 2
आपटून टाकण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर चेंडू वेगाने निघून गेला सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती. निर्धाव चेंडूचा खेळ समाप्त झाला आणि 2 चेंडूच्या समाप्तीनंतर तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना टॉसरले बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं आणि बॅटिंग करताना 4 विकेट गमावताना धावसंख्या फलकावरती 13. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आतापर्यंत या स्पर्धेमध्ये. पाहिलं तर लांबच संघानं चांगली लाईन लेंथ ठेवण्याचा प्रयत्न केला आणि प्रयत्न सक्सेस आपल्याला पाहायला मिळते आतापर्यंत. गोलंदाज तयार. प्रथमेश हलक्या गतीने बॅटची एज लागली आणि तदनंतर नॉन स्ट्रायकर एंडच्या खेळाडूने वेगाने धाव मात्र कंप्लीट केली गेली. एक सिंगल मिळेल. एका सिंगलच्या दिवशी धावसंख्या फलकावरून 13 वरनं जाऊन वाढेल, 14 वर जाऊन पोहोचल्या. प्रथमेशने आतापर्यंत जवळपास 3 चेंडू फेकून झालेत आणि 3 चेंडूमध्ये जर पाहिलं गेलं तर ज्या पद्धतीने प्लॅनिंग रचले होते तशाच प्रकारचे चेंडू हाताळलेत. म्हणजे फलंदाजांना फारसा चान्स दिला नाहीये. मग या आतापर्यंतच्या इनिंग मध्ये जर बघितलं गेलं तर एक खराब चेंडू ज्याच्यावरती चौकार आला होता पहिल्या षटकात, तिथून जर नंतर पाहिलं तर मग एकही मोठा फटका नाहीये. ऑप्शनच्या बाहेर. पंच गणेश पाटील सरांचा इशारा. इट्स अ डॉट बॉल. आणखी एक निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी मैदानात होत असताना आपण पाहत आहे. धाबांसाठी संघर्ष करावा लागतोय. जेव्हा संघर्ष मैदानात असतो ना तेव्हा मात्र प्रयत्न तुम्हाला पुढे नेण्याचं काम करतोय. प्रयत्न केले पाहिजेत फलंदाजीच्या माध्यमातून, परंतु समोर चांगली गोलंदाजी होत असताना आपण प्रथमेशच्या माध्यमातून पाहायला मिळते. यावेळेस ऑफस्टमचा बाहेरचा चेंडू. पंच आमच्याकडे वळत आहेत. हा चेंडू वाईड आहे. एक अतिरिक्त धाव फलकावर जोडली जाते. धावसंख्या 1च्या बढतीनं जाऊन पोहोचले 15. दरम्यान या स्पर्धेसाठी जर बघितलं गेलं तर सामनावीरचे पारितोषिक आपल्यापर्यंत आदरणीय सँडी दादा गुरव सरपंच कव्वाड सँडीबाई यांच्या माध्यमातून आणि त्याचबरोबर ओंकार दादा पाटील पालाखने यांच्या माध्यमातून आपल्याला हे सामनावीरची ट्रॉफीज लाभले गेले. त्याचबरोबर जी मालिकावीरची पारितोषिक आपल्यापर्यंत पोहोचवलं गेलं स्वर्गीय रोहिदास पाटील स्मृती चषकामध्ये, ते म्हणजेच आदरणीय सुशांत जाधव व देवांशू पाटील यांच्या माध्यमातून ही मालिकावीर त्याचबरोबर बेस्ट बॅटर आणि बेस्ट बॉलरची देखील ट्रॉफी पोहोचवली गेली. त्यांचा देखील खऱ्या अर्थाने खूप सारा धन्यवाद. तदनंतर जे आपण सन्मान चिन्ह पाहतोय हे सन्मान चिन्ह आपल्यापर्यंत पोहोचवलं गेलं आदरणीय संदीपजी पाटील साहेब नांदिटणे आणि त्याचबरोबर आदरणीय दीपकजी जाधव साहेब नांदिटणे या 2 गोड व्यक्तिमत्वांच्या माध्यमातून पोहोचवलं गेलं. आणि त्याचबरोबर प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाचं जे पारितोषिक जे ट्रॉफीजच्या माध्यमातून आपण पाहतोय हे आपल्यापर्यंत आरके कन्स्ट्रक्शनचे ओनर आदरणीय राजारामजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून लाभलं गेले. या सर्व दात्यांचं पुनश्च एकदा स्पर्धेच्या माध्यमातून आणि त्याचबरोबर अनिकेत दादा शेलार यांच्या माध्यमातून शतशः आभार. अशा प्रकारचं तुम्ही आम्हाला पाठिंबा देत राहिले तर यावर्षी ज्या पद्धतीने स्पर्धा सुनीलजी बनवली आहे ना, खूप देखणी स्पर्धा आहे. पुढच्या वर्षी आणखी मोठी स्पर्धा आपण बनवू शकतो. त्यासाठी या सर्व जे दाते आहेत ना यांचा आपल्या पाठीमागे जो आधार आहे ना तो असणं फार गरजेचं आहे. अगदी बरोबरच. दात्यांचं खूप खूप आभार. असेच सहकार्य अनिकेत शेलारजींना करत राहा आणि अनेक मोठ्या स्पर्धा त्यांच्या माध्यमातून या विभागामध्ये करत राहो अशीच अपेक्षा करूया. आणि त्याचबरोबर आदरणीय सचिनजी चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून आपल्याला या स्पर्धेसाठी चतुर्थ क्रमांकाचं देखील पारितोषिक लाभलं गेलं. त्यांचा देखील खूप खूप धन्यवाद. आणि धन्यवाद मानावं लागेल छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण आपण पाहतोय लामतच्या माध्यमातून ही स्पर्धा खऱ्या अर्थाने चांगलं मैदान उपलब्ध करून दिलं. आणि खऱ्या अर्थानं पाहिलं तर हे चांगलं आयोजन आपण अनिकेत शेलार शो पाहायला मिळतंय. 19व्या फलकावरती 3 षटकांचा जिथे खेळ समाप्त झाला. शेवटचा आणि अंतिमचं षटक आणि गोलंदाजीवरती गोलंदाज रोशन तयार. रोशनची गोलंदाजी आज सकाळच्या सत्रापासून चांगली राहिली होती. हाईट फॅक्टरचा त्याला उपयोग खूप जास्त होतो. ज्या पद्धतीने शरीर आहे ना त्याला अतिरिक्त उछाल किंवा नॅचरल बाउन्स मिळेल या गोलंदाजाला. हा पहा ज्या गोष्टीची चर्चा करत होतो, पहिला बॉल आपटून टाकलाय. तदनंतर यष्टिरक्षकाची थोडीशी फंबलिंग पाहायला मिळाली. 2 धावा तर फलकावरती बनवल्या गेल्या. तिसऱ्या धावेची देखील कॉलिंग आहे आणि 2च धावा आहेत. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती जर बघितला गेलं तर वाढतील जाऊन पोहोचला गेलं 21. 21 आकड्यावरती एका चेंडूचा खेळ समाप्त झाला. 21 धावा फलकावर आहेत. अंतिम 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. एकंदरीत मुनीश पाहिलं तर इथून अजून 10 ते 15 धावा आल्या तर एक चांगली मॅच पाहायला मिळेल. नक्कीच 21 धावा बनल्यात बघा. 5 चेंडूचा खेळ अजून बाकी आहे. 10-15 धावा आल्या 35 पर्यंत पोहोचू शकतात. ऑप्शनच्या बाहेरचा वेगवान चेंडू होता.
ज्या गोष्टीची चर्चा करत होतो ना की बघा रोशन गोलंदाजीवरती आहेत. रोशनच्या शरीरयष्टी पाहिली तर हाईट त्यांना चांगली मिळाली आहे, त्यामुळे नॅचरल बाउन्स आहे चेंडूमध्ये आणि ज्या पद्धतीने टप्पे टाकतात ना मग वेग देखील मिळतोय. म्हणूनच की काय यशस्वी आहेत रोशन आता सध्याच्या घडीला. तिसरा चेंडू पुन्हा एकदा चेंडूची हाईट खूप जास्त होती, यष्टिरक्षकाकडनं चुकी घडेल आणि लॉंग स्टॉपला चेंडू सरळ धडक देताना सडक पे कडक बेधडक चौकार. ये काली काली चांगला स्ट्रोक यावेळेस पाहायला मिळाला. विकेटच्या मागे सरळ लॉंग रिझन मध्ये चेंडू सीमा रेषेच्या बाहेर निघून गेला. धावसंख्या चौकाराच्या मदतीनं 25 या आकड्यावर जाऊन पोहोचलाय. धाबा येणं खूप गरजेचं आहे. शेवटचं षटक आणि धाबा येत आहेत. गोलंदाज रोशनचा पुढील चेंडू हॅलो. इथे मात्र वाईटच्या स्वरूपामध्ये एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव मिळेल आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती 1 ने वाढेल जाऊन पोहोचली गेली 26-26 आकड्यावरती. चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 3-26 धावा फळकावरती आहेत. विकेट गमावले गेले 4. एक छोटीशी का होईना पण आकाश आणि त्याच्या समेत अक्षयची पार्टनरशिप आता मैदानामध्ये अमोल आहेत. या दोघांची पार्टनरशिप आता मैदानामध्ये चालू आहे. दोन्ही बॅटर्सचा विचार केला तर आकाशने आतापर्यंत 2 डबल 2 सिंगल 1 चौकार त्याच्या बॅटमधनं. आता इथून टीम मॅनेजमेंट डिसिजन घेईल की आकाश इथून शेवटचे अंतिम 3 चेंडू तरी फेस करावे ऍटलिस्ट. लॉफ करायचा प्रयत्न होता. शॉट फाइंडचा क्षेत्ररक्षक चेंडू अडवेल. 1 धाव बनवली जाते आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढते जाऊन पोहोचली गेली 27 आकड्यावरती. शेवटचे अंतिम 2 चेंडू. रोशन गोलंदाजीवरती. शिवछत्रपती लामस संघाने जर पाहिलं गेलं तर आजच्या दिवसामध्ये आणि या मॅच मध्ये प्रभावशाली गोलंदाजी केली. हा चेंडू देखील पहा ऑप्शनच्या बाहेरचा सरळ निघून गेला यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती 27 आकड्यावरती. आय थिंक सो या इनिंगची लास्ट डिलिव्हरी असेल. वन लास्ट डिलिव्हरी. शेवटचा अंतिम चेंडू. या स्पर्धेमधला शेवटचा अंतिम चेंडू दोन्ही संघांकडनं या इनिंगचा. बॉल तयार. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. उंची फक्त लाभली गेली. क्षेत्ररक्षक झेल टिपतात. संपेल खेळ फलंदाजाचा आणि पहिल्या सत्राला समाप्ती मिळाली आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती जर पाहिली गेली तर प्रथमतः बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं. धावा फळकावरती बनवलं 27. 24 चेंडू आणि 28 ची मॅच. तत्पूर्वी जाऊयात, घेऊया छोटासा ब्रेक आणि पुन्हा एकदा या मॅचच्या उत्तरार्धामध्ये परतूयात जिथे कहाणी ऐकणार आहोत आपण 24 चेंडू आणि 28 धावांची. आमचा हिम्मतवाला कमी कशाची नाही र त्याला. असा लांबच योगावाला कमी कशाची नाही र त्याला. त्याच्या नावात दम हाय र सचिन.
पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे स्वर्गीय रोहिदास पाटील स्मृती चषक 2024 अर्थात द अनिकेत शेलार शो मध्ये आपला पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत। आजचा तिसरा दिवस सुपर सॅटर्डे आपण पाहतोय आणि सुपर सॅटर्डे मध्ये जर पाहिलं गेलं तर आजच्या दिवसातील शेवटची अंतिम मॅच एका बाजूने जर पाहिलं गेलं तर शिवछत्रपती लामस संघ तर दुसऱ्या बाजूने जर पाहिलं गेलं आई गावदेवी स्पोर्ट्स मालबेडी संघाला पाहतोय। प्रथमतः बॅटिंग केली आणि प्रथमतः बॅटिंग करताना धावसंख्या फलकावरती बनवला गेला त्यामध्ये 27 आणि 28 धावांचं एक छोटस मापक आव्हान दिलंय, पण हे क्रिकेटचं विश्व आहे, विसरून चालणार नाही। इथे जो लढला, जो जिद्दीने ज्याने संघर्ष केला तो विजेता झाला आणि अनेकदा म्हटलं जातं ना की हार के जीतने वालों को बाजीगर कहलाता है। आता या मॅच मध्ये बाजीगर कोण असेल? अंतिम मॅच, शेवटची मॅच, टॉप 4 ची मॅच उद्याच्या दिवसामध्ये असेल सिनियरचा गट, पण या मॅच मध्ये कोण जाणार, कोण होणार बाजीगर, कोण होणार मुकद्दरचा सिकंदर हे पाहण्यासाठी ही दुसरी सत्रातली कहाणी तुमच्या समोर आहे। दोन बॅटर्स, एका बाजूने रोशन, दुसऱ्या बाजूने प्रथमेश आणि बॉलर तयार। चेंडू क्रमांक पहिला घेऊन हलक्या गतीने खेळून काढला गेला। चेंडू एक धाव तर बनवली जाईल आणि एका धावेच्या मदतीने खातं उघडलं जातं। धावसंख्या फलकावरती 28 चा पाठलाग करताना एक या आकड्यावर। अगदी बरोबर, पहिल्या चेंडूवर सिंगल प्राप्त केले रोशन हा बॅटर आपण पाहतोय। धावसंख्या फलकावर कमी आहे, त्याचा पाठलाग करायचा आहे परंतु चांगल्या पद्धतीने करायचा, त्या पद्धतीने मात्र पहिला स्ट्रोक चांगला पाहायला मिळाला रोशनच्या माध्यमातून। गोलंदाज पुढील चेंडू टाकण्याकरिता आकाश, यावेळेस ड्राईव्हचा फटका परंतु कॉलिंग चांगलं पाहायला मिळालं। ज्या पद्धतीने स्ट्रोक केल्यानंतर यस याचा आवाज आला आणि एक सिंगल इथे मात्र कंप्लीट झाली। पहिल्या दिवसाचा विचार केला तर पहिल्या दिवसा जय वाघोबा लाभ संघाच्या नावावरती राहिला, दुसरा दिवस पप्पू 11 नांदेडने संघाच्या नावावरती राहिला, आजचा तिसरा दिवस कोणाच्या नावावरती असेल त्यासाठी लढत चालू आहे। पहिला 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 2 सिंगल्सच्या मदतीने धावसंख्या फलकावरती पाहतोय 2 या आकड्यावर। पुढचा बॉल इनसाइड आउट, बेहतरीन तरीके से ड्राइव किया, हो इस क्रॅकिंग शॉट निघून जाईल सरळ सीमारेषेच्या बाहेर चौकाराकरिता 4 धावा। तांबडी चांबडी चमकते उन्हात। काय स्ट्रोक केला गेलाय, क्रिकेटचा मादक सौंदर्य दाखवत असताना स्ट्रोक केलाय रोशनच्या बॅट मधून येणारा हा पहिला चौकार। चौकाराच्या मदतीने धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली गेली ती म्हणजे 6 या आकड्यावरती। 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला, चेंडू फलकावरती पुन्हा 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 बॅकहँडचा वापर करताना फ्रंट फूट ड्राइव्ह करताना पाहायला मिळेल। स्वीप कव्हरला यावेळी चेंडू निघून जातोय, ही ताकद ही नजाकत। अब की बार दूसरी बार दूसरा चौकार। आमचा हिम्मत वाला कमी कशाची नाही र त्याला, असा हा लामच योगावाला कमी कशाची नाही र त्याला, त्याच्या नावात दम हाय र सचिन चव्हाण दादा यो, बघा कशात कम नाही। क्लास या फटक्यामध्ये पाहायला मिळतोय, ज्या पद्धतीने स्ट्रोक खेळला गेला होता 2 चौकार रोशनच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतात। धावसंख्या 10 या अंकावर जाऊन पोहोचली। धावसंख्या फलकावरती 10 बॉल तयार। पुन्हा एकदा हलक्या गतीने स्टॉप करताना स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये आणि त्यानंतर कुठलाच प्रकारची धाव नाहीये, निर्धाव चेंडू पाहायला मिळेल। सूरजचा अशा प्रकारचा बॅटर आणि बॉलरचा बॅटल जेव्हा मैदानात पाहतो ना
खऱ्या अर्थाने खरी क्रिकेटची रंगत किंवा खरी क्रिकेटची मेजवानी तेव्हा दिसते. धावा फळकावरती जर पाहिला गेला 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 10 या आकड्यावरती जिथे आकाश गोलंदाजी करतायत 28 धावांचा पाठलाग करण्यासाठी. बोला तयार. शेवटचा अंतिम चेंडू ऑन साइडला खेळायचा प्रयत्न होता, तितकं चांगलं कनेक्शन नाहीये. एक सिंगल धाव कंप्लीट, सक्सेसफुली कंप्लीट केल्या. षटक झालंय समाप्त आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर 28 चा पाठलाग करताना टीम शिवछत्रपती लामस संघाने धावा बनवल्या गेल्या, त्या म्हणजे टोटल 11 आकड्यावर. तर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. 11 धावा फलकावर लागल्या. जमेची बाजू ठरली आहे. हे सलामीचे बॅटर्स मात्र 11 धावा करत असताना चांगली भागीदारी आतापर्यंत पाहायला मिळते. जेव्हा धावांचा पाठलाग केला जातो तेव्हा भागीदारी, सलामी भागीदारी महत्वपूर्ण असते आणि तेच काम मात्र हे दोन बॅटर करत असताना आपल्याला पाहायला मिळतात, रोशन आणि प्रथमेश. आता मात्र समीकरण पाहायला गेलं तर फलकावर 18 चेंडू आणि 17 धाब्यांची आवश्यकता. बॉल टू बॉल इक्वेशन असंच म्हणावं लागेल. ज्या पद्धतीनं पाहिलं तर 17 धाब्यांची आवश्यकता आहे 18 चेंडू मध्ये. साधं आणि सोपं समीकरण आहे, परंतु मित्रांनो क्रिकेट हा प्रत्येक वळणावर वळण घेणारा खेळ आहे. काही होऊ शकतंय. गोलंदाज तयार. पहिला चेंडू या वेळेस काय निर्णय येतो पंचांच्या माध्यमातून तो पाहावा लागेल. व्हाईट बॉलचा इशारा, एक बाउन्सरचा सुद्धा इशारा केला गेलाय पंचांच्या माध्यमातून. एक अतिरिक्त धाव फलकावर जोडली जाते. धावसंख्या 12 या अंकावर जाऊन पोहोचले. षटक क्रमांक प्रगतीपथावरती दुसरं असताना पहिला चेंडू वाईडच्या स्वरूपामध्ये अजयने हाताळला गेला. धावा फलकावरती 12 आहेत. टार्गेटच्या पाठी धाळ उतायत. आता लांबस संघ अपील सॉंग केली. अपसमच्या बाहेर चेंडू होता, पंचांनी त्वरित इशारा केला. इम्पॅक्ट करत नव्हता लाईन मध्ये. विकेटला मिसिंग होता, त्यामुळे लेग बाईसच्या स्वरूपामध्ये एक धाव सिंगल कंप्लीट केली गेली आणि एका धावेच्या मदतीने धावा फलकावरती 13 या आकड्यावरती 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. विकेटच्या शोधामध्ये आहे टीम. एका चेंडूचा खेळ समाप्त झालाय. लांबस संघाचा विचार केला तर सध्या विकेटच्या शोधामध्ये. विकेट मिळाला, इथून एका दुसरा मोमेंट शिफ्ट होऊ शकतो. हलक्या गतीने पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न केलाय गली एंड पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. एक सिंगल धाव, दुसऱ्या धावेची कॉलिंग, फेकी करेपर्यंत दुसरी धाव सक्सेसफुली कंप्लीट. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली गेली, ती म्हणजे 15 आकड्यावरती. चेंडूंचा खेळ समाप्त झाला. टोटल 2 धावा फलकावरती आहेत, त्या म्हणजेच 15 रन्स ऑन दी बोर्ड. 15 धावा आहेत फलकावर. इथून मात्र विचार केला तर अजून 13 धाव्यांची आवश्यकता. 16 चेंडू बाकी आहेत. साधं आणि सोपं समीकरण मैदानात उभं टाकलंय लांबच टीम समोर. यावेळेस जोरदार अपील. चेंडू अंगावर आदळतोय. पंच आपल्या निर्णयावर ठाम. वस्तूंचा बाहेर चेंडू असावा, त्या कारणास्तव नॉट आउट घोषित केलं. एक लेग बायच्या स्वरूपामध्ये बॅटच्या सहाय्याने धाव आली. पंच आम्हाला दर्शवता हा चेंडू बॅट एज घेऊन मात्र मागे गेला. एक सिंगल इथे मात्र कंप्लीट झाले. सिंगलच्या बढतीनं धाव फलक 16 या अंकावर जाऊन पोहोचलाय. 16 धावा फलकावरती आहेत. इनसाइड आउट खेळायचा प्रयत्न होता. पहिला विकेट, पहिला धक्का, पहिला झटका, पहिला आदरा आणि पहिला फलंदाज बाद. झटका क्रमांक पहिला. आणि अनेकदा सुनीलजी पाटील आपण अनेकदा पाहिलंय की अशा प्रकारचा जेव्हा मोमेंट शिफ्ट होतं ना, जेव्हा असा पहिला ब्रेक थ्रू एखादा मिळाला ना, की मग कदाचित मॅचचं चित्र देखील बदलत आहे. कालच्या दिवसामध्ये हीच कहाणी पाहिली होती. 18 चेंडू 12 धाव्यांची गरज होती. एक ब्रेक थ्रू मिळाला आणि ती मॅच जाऊन पोहोचली होती 6 चेंडू 6 वरती. त्यामुळे काही घडू शकतं. इथून देखील अशा प्रकारचं चित्र येईल का, पण त्यासाठी मालबेडी संघाला वारंवार स्ट्रगल करणं गरजेचं आहे. मी काल देखील म्हटलं होतं की बघा, कासव आणि सशाची जेव्हा शर्यत लागलेली ना, कासवाला माहिती होतं मी हारणार आहे, पण तो का जिंकला, तो रिझल्टचा विचार न करत तो चालत राहिला. त्यामुळे सध्या आता मालबेडी संघाला हेच करायचंय. जिंको या हार, रिझल्ट काही असो, पण नितांतपणे चालत राहणं फार गरजेचं आहे. जर असं केलं तर कदाचित रिझल्ट तुमच्या बाजूने देखील लागू शकतो. बोला तयार.
हलक्या गतीने पहा देखना चेंडू होता पण पंच राजेंद्र बजागे सर म्हणतात की देखना नाहीये, वाईड चेंडू एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव मिळेल आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धावा फळकावरती, त्या म्हणजे 17 धावा फलकावर आहेत. स्फिर मारा पाहायला मिळतोय. धावा रोखायचा असेल तर चांगली लाईन लेथ मध्ये चेंडू हाताला लागेल. यावेळेस मोठा फटका खेळायचा होता, चेंडू विकेटच्या मागे गेलाय. एक सिंगल इथे मात्र जमा केली बॅटरने. यावेळेस असं वाटलं होतं हाफ ट्रॅकर होता, चेंडू सीमारेषेत बाहेर जायला पाहिजे होता, टायमिंग साधता आलं नव्हतं आणि त्या कारणास्तव एक सिंगल इथे मात्र कंप्लीट झाली. अगदी टप्पा पडल्यानंतर चेंडूने ज्या पद्धतीने गती कमी झाली चेंडू मधली, म्हणून अशा प्रकारचे चेंडू जेव्हा स्लो येतात ना तेव्हा कनेक्शन करायला थोडेसे अडथळे होतात आणि तेच केलं की जसा चेंडू टप्पा पडलेला दिसला रडार मध्ये होता, बॅटचा स्विंग जोराने केला पण चेंडूची गती कमी होती म्हणून कनेक्शन नाही येऊ करू शकले. टायमिंग साधलं असतं तर कदाचित मोठा फटका नक्कीच पाहायला मिळाला असता. एनिवेज चला एक धाव तर मिळाली. बॉल तयार, पुन्हा वेट करून खेळायचा प्रयत्न होता, हवेमध्ये चेंडू. पंचांकडे अपील तर केली गेली पण तदनंतर पंचांचा इशारा की बॅट कट नाहीये, हातावरती चेंडू आदळला आणि मग तदनंतर उसळी घेतली होती. डॉट बॉलची समाप्ती आणि या डॉट बॉलच्या समाप्तीनंतर धावा फळकावरती जर पाहिला गेला तर षटक क्रमांक 2 समाप्त झालेला आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा फळकावरती आहेत 18-18, म्हणजे आता विजयासाठी 12 चेंडू आणि 10 धाव्यांची गरज आहे. 12 मध्ये बनवायच्या 10. एकंदरीत पाहायला मिळतंय की 12 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. आतापर्यंत 18 धावा फलकावर जोडल्या गेल्यात. येणारे 12 चेंडू मध्ये 10 धावांची आवश्यकता आहे. कोणता संघ विजयाचा आनंद साजरा करेल, कोणता संघ पराभवाचं दुःख लपवेल, हे आपल्याला या 12 चेंडू मध्ये पाहायला मिळेल. मोनिश 12 चेंडू 10 धाव्यांची गरज आहे. परिस्थिती सध्या काहीतरी वेगळं चित्र दाखवते आणि आता गोलंदाजीवरती गोलंदाज अतुल आलेत. बॅटिंग वरती अतुलने कमाल केली नव्हती पण आता बॉलिंग वरती धमाल करतील का पाहावं लागेल. पण जर मोनिश मागील मॅचचा पण विचार केला तर तिसरं षटक हाताळलं होतं आणि त्या षटकामध्ये 3 विकेट्स मिळवल्या होत्या आणि 2 धावा देऊन त्या मॅच मध्ये सामनावीराचा पुरस्कार या गोलंदाजाने मिळवला होता आणि तिसरं षटक टाकण्याकरिता तोच गोलंदाज अतुल मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. नक्कीच अतुल आता गोलंदाजीवरती आहेत की लहरों से डरकर नौका कभी पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. चांगला चेंडू फुल्ला लेन्स ऑफ समच्या बाहेर डॉट बॉल आलाय. म्हणताय तिथून कि हम ना कभी रुकेंगे, हम ना कभी झुकेंगे, चाहे कुछ भी होने तो हम लढेंगे और लढते ही रहेंगे. सांगताना हा अतुलचा वारी फास्ट डिलिव्हरी डॉट बॉलच्या समाप्तीने. अगदी बरोबर, चांगल्या पद्धतीचा चेंडू यावेळेस हाताळला गेला अतुलच्या माध्यमातून. पुढील चेंडू टाकण्याकरिता अतुल. यावेळी स्ट्रोक चांगला आहे, लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक धाव तर कंप्लीट केली. दुसरीचा कॉल इथे माझा डोक्याचा ठरेल का, हा प्रश्न मात्र उचलला गेला पंचांच्या माध्यमातून. रनआउटच्या स्वरूपात परतावे लागेल बॅटर प्रथमेशला. ट्विस्ट पाहायला मिळतं मॅच मध्ये, आता रंगत पाहायला मिळते. टीम मालबेडी संघ लडबड होत होती पण आता स्वतःच्या पायावरती उभं राहायला तयार झाली आहे, कारण की गोलंदाजीवरती अतुल आला आणि अतुलने आता मॅच मध्ये जादू फिरवायला सुरुवात केली. म्हटलं होती ना की बॅटिंग मध्ये कमाल नाही केली पण बॉलिंग वर ते धमाल नक्कीच करू शकतो हा गोलंदाज. पहिला बॉल डॉट, दुसऱ्या चेंडूवरती एक सिंगल आणि विकेट. नवीन बॅटर नॉन स्ट्रायकर एंडला पण स्ट्रायकर एंडला डावखुरा तसा फलंदाज. हवेमध्ये इनसाइड आउट खेळायचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक वन बाउन्स बाउंड्री क्लिअर करेल, निघून जातोय सीमा रेषेच्या बाहेर चौकाराकरिता. काय स्ट्रोक खेळला गेलाय. क्षेत्रक्षेत्र होते उपस्थित परंतु त्यांच्या आवाक्या बाहेर चेंडू सरळ निघून गेला सीमारेषेच्या बाहेर चौकाराकरिता. सुनीलजी अशा मोमेंट मध्ये अशा प्रकारचे हाफ चान्सेस तुम्हाला येत राहणार आहेत, पण त्या हाफ चान्सेसला फुल कधी कन्वर्ट कराल तर मॅच तुम्हाला मिळेल. अगदी बरोबरच, ते मात्र प्रयत्न करायला हवे होते. त्या दरम्यान एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. एक सिंगल तर कंप्लीट केले गेले विनायकच्या माध्यमातून. सिंगलच्या वरतीनं धावपळक जाऊन पोहोचलाय.
24 आकड्यावरती धावा, 4 धावांची अजून देखील गरज असणार आहे. मागचा चौकार थोडासा दुःखदायक होता आणि अशा सिच्युएशन मध्ये मगाशी उल्लेख केला ना की हाफ चान्सेस तुम्हाला फुल मध्ये कन्वर्ट करायचा आहे. 1982 चा वर्ल्ड कप आठवतो, वेस्ट इंडिजच्या अगेन्स्ट जेव्हा भारतीय दल उतरला होता, ऑलमोस्ट असं वाटत होतं की वर्ल्ड कप या वर्षी देखील हातातून जाईल की काय, पण तदनंतर कपिल देवची ती पाठीमागे उलट धावत जाताना झेल आणि मग तदनंतर संपलेला पूर्ण वेस्ट इंडिजचा खेळ पाहायला मिळाला होता. अगदी आज बरोबर. वेल आज या वर्षी देखील T20 वर्ल्ड कप मध्ये सूर्यकुमारची यादवची ती झेल. अशा प्रकारचं सिच्युएशन बघा, हाफ चान्सेसला तुम्ही फुल कराल, मॅच तुमच्या हातामध्ये येईल. अगदी बरोबर. झेल पकडाल तर मॅच जिंकाल, हे सूत्र मात्र आपण क्रिकेटमध्ये सातत्याने पाहिले. यावेळेस ड्राईव्हचा फटका पाहायला मिळाला. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू गेला, एक धाव तर कंप्लीट केले गेले, नकारलं गेलं. स्ट्राईक एंड कडून बॅटरनं एक सिंगल इथे मात्र कंप्लीट केली गेली. सिंगलच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचले 25. आता मात्र 7 चेंडू 3 धाब्यांची आवश्यकता. साधा आणि सोपं समीकरण. 7 चेंडू 3 धावा, शेवटचा अंतिम चेंडू. बोल तयार. एखादा विकेट जर आला या शेवटच्या अंतिम चेंडूवरती तर मग 6-3 ची मॅच रंगू शकते. बोल तयार होत आहे. ओहो, डॉट बॉल आलाय आणि तदनंतर अबक दुबक पंचांचा इशारा. 22च्या स्वरूपामध्ये ही चुकी आहे ना, या चुका, या छोट्या छोट्या ज्या कॉलिंग्स आहेत ना, या रोखणं गरजेचं होतं. बघा, रिस्क पत्कारली तिकडे. मी म्हणेन की फेकला चेंडू तो देखील योग्य होता. कदाचित विकेट मिळाला असता, तो सेट झालेला फलंदाजा विकेट मिळाला असता, पण बॅकअप देणं फार गरजेचं होतं. अशा कंडिशन्स मध्ये तुम्ही यष्टीरक्षकाला या बॉलरला बॅकअप देणं फार गरजेचं असतं. त्याने चान्स घेतला पण त्याला अडवण्यासाठी तिकडे कोणी नव्हतं. हे कॉर्डिनेशन आहे ना, ही युनिटी आहे ना, ही एकजुटता तुम्हाला दाखवता आली पाहिजे. अजून देखील मॅच मी म्हणेन की कुठल्याही पोझिशनला जाईल, कारण की पहिले 6 चेंडू आणि विजयासाठी 2 धावेची गरज आहे. सुनील पाटील, क्रिकेट आहे, या क्रिकेटमध्ये 6 चेंडू 1 धावेची गरज असताना 6 डॉट बॉल या क्रिकेटने दाखवलेत. 1 चेंडू 6 धावेची गरज असताना 6 वाईड चेंडू या क्रिकेटने दाखवलेत आणि 6 चेंडू मध्ये 6 षटकार जोडले तर 36 होतात. पण या क्रिकेट विश्वामध्ये 6 चेंडू मध्ये 42 धावा देखील होताना या क्रिकेटने दाखवलेत. त्यामुळे नथिंग इज इम्पॉसिबल व्हेन यू कॅन डू. तुम्ही जर करू शकता तर या विश्वात आणि या क्रिकेटच्या विश्वात अशक्य काही नाहीये, पण त्या अशक्याला शक्य करण्यासाठी, त्या इम्पॉसिबलला पॉसिबल करण्यासाठी, अर्थात आय एम पॉसिबल करण्यासाठी ती जिद्द, तो संघर्ष मैदानामध्ये दाखवणं गरजेचं आहे. अगदी बरोबर. संघर्ष तुम्हाला करावाच लागतो मैदानामध्ये आणि प्रयत्नाच्या जोरावर तुम्ही यशाच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचू शकता. आता मात्र समीकरण पाहिलं तर 6 चेंडू 2 धावा असं समीकरण मैदानात उभं टाकलंय. एक धाव महत्वाची असते. एक धाव जरूर गहाल केली गेली, ती धाव मात्र शेवटच्या क्षणाला सांगून जाईल. बोल तयार. दुसऱ्या बाजूने टीम लामस संघाने खूप चांगली बॅटिंग केली आहे. जशा प्रकारचं उत्तर द्यायचंय तसे उत्तर त्याने दिलेत. बॉल तयार. पहिला चेंडू घेऊन हलक्या गतीने ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी. नो सेकंडला चुकी. बघा, चला दुसरी धाव कंप्लीट झाले. विजयाचे नाही, डायरेक्ट हिट. अजून प्रतीक्षा करायला लावलंय. क्या कुछ हो रहा है इस मैच में. एका धावेची अजून गरज आहे आणि महत्वाची गोष्ट, सेट फलंदाज माघारी परतले गेलेत. 5 चेंडू 1 धावेची गरज आहे. पाच मध्ये बनवायच्यात 1 धावा. नवीन बॅटर सुशांत आलेत मैदानावरती. सगळे प्रेक्षक वर्ग उभे राहिलेत आपल्या जागावर. काय घडतंय. अनिकेत शिलारजी, मी म्हणेन की शेवटची मॅच कशी असावी ना, तर मग अशीच असावी. रंगेल ना जेव्हा मॅच, तेव्हा खरा क्रिकेटचा मजा दिसतोय. आणि मी अनेकदा म्हणतो ना हारना जरुरी है ना जीतना जरुरी है. क्रिकेट एक बस खेळ आहे, खेळणं ही जरुरी है. एक चांगला खेळ दाखवणं गरजेचं असतं. हार जीत हा एक वेगळा भाग झाला, पण आपण किती चांगलं खेळतो ना, तो चांगला भाग आहे. 5 चेंडू 1 धावेची गरज. रंगेल का मॅच. बॉल तयार. 5 मध्ये 1 धाव बनवायचे. पंचांचा इशारा. वाईड. जीत चुकी मॅच.
हम दिल जीतने के लिए आए थे और यहाँ पे मैच भी जीत कमी चुके हैं। कशाची नाही र त्याला असा हा लांबच योगावाला कमी कशाची नाही र त्याला